महायुतीमधून अजित पवार गटाला दूर करण्याचा कार्यक्रम सुरू आहे असं संजय राऊतांनी म्हटलं। दादांना अडचणीत आणणाऱ्या भूमिका घेतल्या जात आहेत असं राऊतांनी म्हटलं आहे। दादांना दूर करण्याच्या कार्यक्रमात मिंदेंचे काही लोक सहभागी आहेत असंही राऊतांनी म्हटलंय। तर विरोधक नरेटिव्ह सेट करतायत। याउलट ठाकरेंनाच महाविकास आघाडीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय असं बावनकुळेंनी म्हटलंय। महायुतीचं सरकार येणार असल्यामुळे विरोधक खोट्या बातम्या पेरतायत असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत। त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारांना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात। पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेईमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत। पण आता गरज सर्व वैद्य मरो ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जात आहे। काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याकरता अजितदादा आमच्याकडे चालले आहे, अजितदादाला आम्ही बाहेर काढतोय, हे जे आहे ना, हे जे पे वर्कर्स आहे आणि मोठ्या मोठ्या वॉर रूम्स तयार केल्या आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी, त्या वॉर रूम मधनं अशा बातम्या सोडल्या जातात आणि त्यातून दिवसभर काहीतरी असा काही मोठा स्फोट होणार आहे असं भासवलं जातं। उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि शरद पवारजी करतायत। प्रचंड प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये एक अनुकूल असं वातावरण महायुतीला झालेलं आहे आणि ज्या वेळेला नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील त्याला राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येईल अशा पैकीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पासून राज्यावरती सत्तेवरती येण्याची देवा स्वप्न बघणारे 5-5, 6-6 मुख्यमंत्री आज एकदम हवालदिल झाले असल्यामुळेच अशा पैकीच्या बातम्या पेरण्याचं काम विरोधकांच्याकडनं त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे।